अहो मगाशीच लावून घ्या म्हटलंय. सार्थक गावडे हात वरती करे बघा. हा सार्थक गावडे आणि पहिलवान शौर्य मदने बोरानगरचा, निलेश मदने सरांचा चिरंजीव. अशी कुस्ती लागते तांबड्या सड्डीचा शौर्य मदने नगरचा. वडील आर्मी सर्व्हिसला आहे. महाराष्ट्र चॅम्पियन गणेश जाधव पैलवान यांचं या ठिकाणी आगमन यात्रा कमिटीच्या वतीने आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र चॅम्पियन गणेश भाऊ जाधव हे सुद्धा कुस्ती मैदानासाठी उपस्थित आहेत. हे मैदान आपलं सरचे स्वागत करते. हो टाळ्या पाहिजे, टाळ्या करे की टाळ्या. ओ फिरते राहा. आणि पलीगड शौर्य मधने हो घोट्यातून पत तात्या फिरते राहा. तात्या उपमहाराष्ट्र केसरी मोहन आणि तात्या गुलजार यांचा पट्टा नगरला. स्वतः त्यांनी चांगली रोपवाटिका तयार केलेली आहे नगरला. तसा तात्याच्या घराण्यामध्ये पहिल्यापासून कुस्तीचा वारसा. वडील फार मोठे पैलवान आणि नंतर त्यांनी सुद्धा त्या घरातला कुस्तीचा वारसा चालवला. फार त्यांचं सुद्धा नाव महाराष्ट्रभर नाव तात्यांचं. अशा तालमीमध्ये वाडिया पार्क तालीम नगरमध्ये चांगली रोपवाटिका त्यांनी तयार केलेली आहे. आणि पुन्हा कुस्ती समोरासमोर. हो काही घडू शकते. आतली छेडी टांग लावण्याचा टोकाट प्रयत्न. मध्ये कुस्ती करा. टाळ्या करा दोघांसाठी, टाळ्या मध्ये घ्या म्हटलं की दोघांनी बी ऐकलं, सांगितलं की ऐकलं. नम्रता आणि संवेदनशीलता त्याचं नाव पैलवान. देखण्या तब्येतीचा शौर्य बतने जणू कर्दळीतला गाभा असा चमकतोय. बुरानगरला सराव करतो. मनगटाला मनगट भिडलं, डोक्याला डोकं लागलं आणि डोक्यातल्या विचाराने कुस्ती चालू झाली. ए यार जागेवर खेळाय काय फिरू राहिली गोल गोल. बाहेरून अजिबात बोलायचंच नाही. बाहेरून बोलायचं लय सोपं आहे, आतमध्ये गेल्यावर कळतं. या दर दर ओढ ओढ पाड पाड बाहेरून बोलायचं सोपं आहे हो, आत गेल्यावर कळतं. या पाण्यातला मासा तडफडतो कैसा जावा त्याच्या वंशात तेव्हा कळे. 28 नंबरची कुस्ती आहे. पैलवान यश हार्दे विरुद्ध पैलवान ओंकार खरमाळे. चला मैदानात या. पैलवान यश हार्दे विरुद्ध पैलवान ओंकार खरमाळे. यश आत या, ओंकार आत या. मदन कुरे पैलवान उत्कर्ष करडेने पटांगणात आलेला आहे, मैदानात आलेला आहे. पैलवान मदन कुरे चला वस्तात फिरते राहा. उत्कर्ष हात वरती. उत्कर्ष करडेली आकड्यावरती आलेला आहे. त्याचा जोडीदार मदन पुणे आत या. आणि मगाच्या धरून एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेण्याचं काम चालू आहे. गर्दनखेच चालू आहे. पैलवान यश हार्दे पैलवान ओंकार खरमाळे 28 नंबरची कुस्ती. चला आखाड्यात या. हिवरे बाजारचे पैलवान मोहनराव चत्तर आपल्या यात्रा कमिटीच्या वतीनं स्वागत आहे. खेमी आणि पुन्हा कुस्ती. कब्जा घेतला. शौर्य मदनेनं कब्जा मजबूत केला. एकच्या या हिंदुस्थानामध्ये कुणी टाकावं तर एकच्या टाकावं सिकंदर शेखनं. चला पैलवान ओंकार खरमाळे वरती हातकर मैदानात आलेला. पैलवान हे सारथी आला का? चला वस्तात कुस्ती लावा.
28 नंबर पैलवान यश सारथे विरुद्ध पैलवान ओंकार खरमाळे. यश हात वरती कर, ओंकार हात वरती. 28 नंबरची कुस्ती जाहिरातवरील लागते. चला पंच सुंबे पाटील कुस्तीवरती लक्ष द्या. मजबूत एक लंगी मध्ये कुस्ती करायची, मध्ये कुस्ती करायची, बाहेर जायचंच नाही. धरीन तिथं डाव आहे, करीन तिथं डाव आहे करणारा कसबी लागतो. या आता कुठंतरी कुस्तीला सोन्याचे दिवस आलेले आहे. पाठीमाग वाड्या पाकला तिथं फार मोठी स्पर्धा झाली, शिवराय केसरीची स्पर्धा झाली. तिथं विजेत्या पैलवानासाठी अर्धा किलोची सोन्याची गदा ठेवलेली होती. सगळ्यांना माहिती आहे. मी चांदीची गदा म्हणत नाही, सोन्याची गदा सांगतो. या अर्धा किलो सोन्याची गदा ठेवली होती नगरला. शिवराज राक्षी बोला. हो, ही कुस्ती निकाली झाली तर तात्यांकडून स्वतः 500 रुपये त्या कुस्तीवरती. याला सत्पात्री दान म्हणता. 1000 रुपयांचं बक्षीस. पैसा कुठं खर्च करावा याचं ज्ञान आणि भान. म्हणून असं दैठणी गुंजाळचं मैदान आहे. नाही तर एका रात्रीमध्ये पोत्यानं पैसा उडवून पापाचं धनी होऊन घराकडे येणारी माणसं आहे. पण इथं तसं नाही. पैसा कुठं खर्च करावा याचं ज्ञान आणि भान. म्हणून आज दैठणीकरांनी ठरवलं पैसा कुठं खर्च करायचा. मर्दांची मर्दुमकी जोपासणाऱ्या खेळावरती, पुरुषाचा पुरुषार्थ गाजवणाऱ्या खेळावरती. म्हणून असा पैलवानावरती आज पैशाचा वर्षाव आहे दैठणी गुंजाळमध्ये. त्या कुस्तीवरती तात्यांचे 1000 रुपयांचं बक्षीस. आवर शौर्य बऱ्याच वेळा आवाज दिलेला आहे. 13 नंबर पर्यंत पैलवानांना आवाज दिलाय, तयार होऊन आतमध्ये या. तेजस आरडे, सत्यम जाधव, देवा खुसे, अतुल पोटे, महेश शेळके, दीपक पवार आतिया, ऋषी चत्तर, रोहित घोरपडे आतिया. चला ज्या पैलवानांचा पुकार झालाय आपण तयारी करून आखाड्यात यायचंय. शिस्तबद्ध चालू असलेल्या 2 कुस्त्या. टाचणी पडली तरी आवाज येईल अशी शांतता मैदानामध्ये पसरलेली आहे. शिस्तबद्ध चालू असलेलं मैदान. ओहो, बच गयो फिर भी पकडा गयो आणि कब्जा घेतला. शौर्य कुस्ती करा. कुस्तीमध्ये हार आणि जीत चालूच असते. हो, शौर्य मधने होता म्हणूनच वाचला. आणि जोळी बांधण्याचा प्रयत्न शौर्यचा. 30 नंबरला आहे. 30 नंबरला आहे. 30 खेळ म्हणा, खेळा कोणी तर यांच्यातून पाय पाय जवळ आहे 100 मीटर. तेजस आरडे आते आलाय का? तेजस त्यांच्या गाडी देणं माहिती चावी. सत्यम जाधव आलाय का? देवा खोसे आलाय का? अतुल पोटे चला आतमध्ये या. मगाशी सांगत होतो 70 ते 80% मुलं ही गोरगरिबाच्या घरातली मुलं पैलवान आहे. शेळी मेंढी पाळणाऱ्याचा मुलगा पैलवान आहे. गाई म्हैस पाळणाऱ्याचा मुलगा पैलवान आहे. शेती मोलमजुरी करणाऱ्याचा मुलगा पैलवान आहे. ए थांब रे. आणि अशा छोट्या छोट्या मुलांना, या बालगोपाळांना अनिल तात्या कुस्तीचं व्यासपीठ असं त्यांना मिळतं. त्यांना असं तुम्ही मैदान घेतलं, यात्रा कमिटीने मैदान घेतलं आणि बालगोपाळांच्या घशामध्ये 4 घास गेले. 70 ते 80% मुलं गोरगरिबाच्या घरातली मुलं पैलवान आहेत. आणि एकच्या प्रयत्न शौर्य कुस्ती करा, कुस्ती कीजिए,
कुश्ती छूटेगी नहीं पहलवान, कुश्ती आर पार करनी पड़ेगी। वस्ताद कुस्त्या करायला सांगा, पहिल्यावर कुस्त्या करून घ्या। मी सांगत होतो कुस्तीला आता खरोखर सोन्याचे दिवस झालेले आहे। संदीप आतून संदीप पलीकडून पाठीमाग कधी काळी आपल्या महाराष्ट्राच्या कुस्तीचा दर्जा ढासळला होता, तो कुस्तीचा दर्जा या महाराष्ट्राची कुस्तीची पोकळी भरून काढली सिकंदर शेखने। 1969 चे महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी हरिश्चंद्र बिराजदार मामा झाल्याच्या नंतरनं अरे कोण बोलतोय? वस्ताद टायमिंग द्या। अरे कोण हो चड्डी धरली चड्डी। अरे येऊन हो बंटी वस्ताद, हो वस्ताद चड्डी चड्डी कुस्ती चड्डी। काटाने खट लागल्याच्या नंतरनं कुस्ती अशी होणार। समान ताकद आहे, समान उंची आहे। आलो मी थांब. आपल्या आखाड्याचं चित्रीकरण करण्यासाठी सातत्याने पत्रकारितेच्या माध्यमातून दैठणे गोंधळला न्याय देण्याचं व्यक्तिमत्व हो चड्डी त्यांनी धरली केलं, झाली असे चड्डी। पत्रकार राम तांबे या ठिकाणी उपस्थित आहेत। यात्रा कमिटीच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत आहे। त्याचप्रमाणे साखळी खातगावचे प्राचार्य आणि माझे गुरुतुल्य व्यक्तिमत्व केशवजी चेमटे सर पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत। यात्रा कमिटीच्या वतीनं आपलंही स्वागत आहे। होऊ द्या, आपण लाईट लावू काय काळजी करता? हा सावकाश होऊन द्यायचं, काय करता नाही। पैसे टाचून आणलेले पोत भर पैसे आणलेले, काळजी करायचं नाही। पहिला लोक कुस्ते होऊ द्या फक्त। किती नंबर आहे तुझी? शौर्य आवर बोला असतात 29 नंबरची कुस्ती भाऊ मदन पुरे हात वरती हो। आणि संपलेल्या कुस्तीमध्ये ओंकार खरमाळे विजय झाला। गणेश जाधव सर यांचा पट्टा वस्ताद सुद्धा त्याला चांगली मिळालेली। बोला खरमळे कोणी भाऊ गुंजाळ यांच्याकडून 100 रुपये बक्षीस। भोसले आखाडा नगर नाव सांग। आदेश भोसले किती? 29 आलेलं नाही. विरुद्ध उत्कर्ष करडेले बोरानगर का शबास आहे। युवराज भाऊ 29 नंबरची कुस्ती आहे। पहिला उत्कर्ष कडीला आणि मधने नाही आला म्हणून दुसरं हो 1000 रुपये इनामाची कुस्ती लागली। बाळवडीचे विद्यमान उपसरपंच आमचे मित्र संदीपजी ठबे पाटील आपल्या यात्रा कमिटीच्या वतीनं स्वागत आहे। शौर्य कुस्ती करा, सगळ्याच्या नजरा तुमच्या कुस्तीकडे लागलेल्या आहेत। कुस्तीमध्ये हार आणि जीत चालूच असते, एक पाळणार एक पटणार। हार आणि जीत चालूच असते। एकदा जिंकलेले कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हरलेले कोणी फकीर होत नाही। ओंकार करमळे तुला 100 रुपये बक्षीस झाले, घेऊन जा। या ठिकाणी बाळवणीचे सारोळा सोमवंशी विरुद्ध रायतळे अशी कुस्ती लागते। या ठिकाणी पहिल्यांदा नामदेव रोखले आपल्या यात्रा कमिटीच्या वतीनं स्वागत आहे। निलेश जासोद 2000 रुपयांचं बक्षीस, संदेव जासोद 1000 रुपये, दत्ता जासोद 1000 रुपये आणि अशीच 5000 रुपये इनामाला कुस्ती लागली।
कोंडेभाई गुंजाळ यांच्याकडून या कुस्तीवरती 1000 रुपये इनाम आहे. बंटीभाऊ गुंजाळ यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयांचं बक्षीस आहे. नाही बंटीभाऊ सरपंच साहेब तुमच्याकडे मगाई धरणं आमची सुद्धा नजर लागलेली आहे. कुस्ती करा. बऱ्याच वेळ कुस्ती चालू आहे. कुस्तीमध्ये कोण पडलं कोणी पाडलं तिथं थांबा. त्याच्यापेक्षा कोण कसं लढलं हे महत्वाचं आहे. हार जीत चालूच असते, यश अपयश चालूच असतं. यशाने कधी हुरळून जायचं नाही आणि अपयशाने कधी खचून जायचं नाही. कभी गम कभी खुशी इसी का सिलसिला तो चलता ही रहता है. तात्यांचे स्वतः त्या कुस्तीवरती 500 रुपयांचं बक्षीस. पंच थोडे लांब थांबा. पंच कुस्ती शुभम भागवत आत या. शुभम भागवत विरुद्ध पैलवान आदित्य लबडे. लबडे आलाय का? लबडे आलेला आहे. तात्या शुभम भागवत हात वरती. हो द्या 2 मिनिटं. शुभम भागवत आखाड्यावरती आला. कशी तब्येत आहे? शवास आहे. एक तगडा कुस्ती आता लागते. शुभम भागवत विरुद्ध पैलवान आदित्य लबडे. शौर्यावर वस्ताद त्या कुस्तीचा निकाल करा. त्या कुस्तीचा निकाल करा. पॉइंटवर घ्या. पॉइंटवर कुस्ती पॉइंट वरती लावा. ती पॉइंट वरती लावा. जो कोणी पहिला पॉइंट घेईल, जो कोणी कब्जा घेईल त्याला विजय घोषित केला जाईल. आणि आता पॉइंट वरती कुस्ती लागते. चड्डी दोघांनी सुद्धा धरायची नाही आणि बाहेर गेल्याच्या नंतर गुण दिला जाणार नाही याची नोंद घ्या. गुणावरती कुस्ती लागली शौर्य मदनेची आणि सार्थक गावडेची. कमीत कमी 20 मिनिट कुस्ती चालू आहे. 20 मिनिट अर्धा तास लढायचं सोपं नाही. यूपी बनारसचा पैलवान आहे आणि दैठणी गुंजाळचा पैलवान. अशी कुस्ती पंचाच्या मनाने कुस्ती लागते. विकास येवले युवराज भाऊ गावचा लाडका पैलवान. वडील गिरीच्या कामावरती रोजानी जातात. कुस्ती बहादर असा करतो का डोळ्याचं पारणं फेडणारी कुस्ती कर. विकास या ठिकाणी गावचं नाव त्याने झाली. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये शौर्य मधने विजय झाला. टाळ्या काय तसे टाळे एकदा.